कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, प्रिया मॅडम घ्या, परत भास व्हायला लागलेत मला। प्रीतम सर, मी खरंच आलीये, भास नाही होते तुम्हाला। हे काय प्रीतम सर, तुम्ही अजून तयार नाही झालात? प्रीतम सर, तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे। हाच तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे। तुम्ही खुश असलं पाहिजे। हसा बघू। तुमच्याशिवाय काय मॅडम, तुमच्याशिवाय श्वास नाही घेऊ शकत मी। तुम्ही मला हसायला सांगताय। प्रिया मॅडम, माझं हसणं, माझं खुश राहणं हे सगळं तुमच्यापर्यंत येऊन संपलंय आता, बस। प्रीतम सर, आपण ठरवलंय ना, आयुष्याला हसत सामोरं जायचं। मॅडम, माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर। प्रीतम सर, माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर। हा प्रीतम सर, आता मी नसणार आहे। नाही प्रिया मॅडम, मला तुम्ही प्रॉमिस करा, तुम्ही स्वतःला सावराल, रोज ऑफिसला जाल, छान काम कराल, अहिल्या मॅडमला सांभाळाल, सगळं नीट करा। प्रॉमिस करा मला। प्रीतम, प्रीतम, अरे तुझं लग्न आहे ना आज। मग असं शांत काय बसलायस? चल तयार हो पटकन। हो आहे होतो। चल चल उठ, मी वाट बघते तुझी। हॅलो, तुला मी ही सिटी सोडून जा म्हणून सांगितलं होतं, गेला नाहीस का अजून? डार्लिंग दिशा, तुझं सांगितलेलं मी ऐकणार नाही असं होईल का? आय एम नॉट इन टाउन। आता ना जरा काही दिवस या सगळ्यापासून लांबच राहा। माझ्या लग्नानंतर बघू तुझं काय करायचं ते। काय करायचं ते म्हणजे? दिशा, तुझ्यामुळे माझे खूप पैसे अडकलेत, खूप नुकसान झालंय माझं। ए इडियट, तुझ्यामुळे काय? तुझ्यामुळे? माझ्यामुळे काही नाही झालंय, तुझ्यामुळे झालंय। तुझ्या फ्लॉप बिझनेस आयडियाजमुळे झालंय, कळलं ना? बिझनेस करण्यासाठी काडीची जरी अक्कल आहे का तुला? उत्तर सुद्धा विचारत नाही तुला। पण माझ्यामुळे तुला फायनान्सेस मिळत होते, ते पण तुझ्या तळभद्री आयडियाजमुळे टिकले नाहीत। नॉनसेन्स। त्यामुळे मी सांगते ना, थोडं चुपचाप ऐकायचं, थोडे दिवस शांत राहायचं। माझ्या लग्नानंतर जर मला तुझ्यात थोडं पण कॅलिबर दिसलं ना, तर मी मदत करेन तुला नवीन बिझनेस उभं करायला, कळलं? पावळट। दिशा, मी मूर्ख नाही तुझ्या भरोशावर राहिला। तू तुझी पोळी भाजून घेतलीस, मला फसवलंयस। पण आता मी येतोय। किर्लोस्करांची प्रॉपर्टी तुला काबीज करायची ना? नाही किर्लोस्करांच्या लग्नातून तुला हाकलून दिलं ना,
इथं नावाचा मीर नाही. इथे जरा कमी पडलं, इथे ब्लश ऑन थोडं जास्त आहे, इथेच जास्त करते. तर छान दिसत. सॉरी मी चुकून या रूम मध्ये आलो. सॉरी. ओ काय आपलीच रूम आहे ही, आणि मी दामिनी आहे, तुमची बायको. तुम्हाला ओळखत नाहीये का? अरे बाप रे, दामिनी तू आहेस? मी ओळखलंच नाही तुला. सुंदर तर मी आहेच, पण या मेकअपमुळे अजून सुंदर दिसते वाटतं. काय हो, इतकी सुंदर दिसतेय का मी? दिसते ना. ऐक ना दामिनी, दामिनी, नक्की आरसा बघूनच मेकअप केलायस ना तू? हो, हा असा परफेक्ट आरसा इथे होता, इथे लिपस्टिक, इथे ब्लश ऑन, आणि असा परफेक्ट मेकअप करत होते मी. म्हणूनच विचारलं. असो, आता हा नट्टापट्टा लाजणं मुरडणं झालं असेल तर जरा आवरा पटापटा. नाही, आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे ना, ते तू सुनबाई आहे घरची, तर जरा बाहेर येऊन काहीतरी जबाबदारी घे अंगावर. ऐका ना, मी या घरची फक्त सून नाहीये, मालकीण आहे, मालकीण. आणि मालकीण काय करते? अशी बसते आणि ऑर्डर सोडते. सावित्री, स्टाफ इथे या, हे आणा, ते घेऊन जा, अशा ऑर्डर्स. सो मला आवडतात. बरोबर आहे, पण या ऑर्डर सोडायला पण बाहेर यावं लागेल नाही की इथे बसून भिंतींना देणारेच ऑर्डर? हा, बरोबर आहे तुमचं. सॉरी, माझ्या ना लक्षात नाही आलं. ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी आलेच. दामिनी, ते बाहेर येताना जरा मेकअप कमी कर. हा? का? छान दिसत नाहीये का मी? नाही, नाही, मला माहिती आहे ना, मी छान दिसावं असं तुम्हाला वाटत नाही. कोणी माझ्याकडे बघेल म्हणून जळता तुम्ही. मला कळतंय, मला सगळं कळतंय. तुम्ही ना तुमचं फुटेज कमी करताय. नाही, तुम्हाला ना राग येतोय. मी छान दिसते ना, मी कशी छान दिसली पाहिजे, दामिनी छान नाही दिसली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तसं नाही. हो, तू खूप सुंदर दिसतीयस, आणि बाहेर आलीस अशी तर सगळे लोक तुझ्याकडेच बघतील फक्त. आणि मग दिशेकडे कोण बघणार? तिचे लग्न आहे ना, नवरी आहे ती, कोणीतरी बघायला पाहिजे ना तिच्याकडे. बरोबर आहे तुमचं, तिचं लग्न आहे, आज तिच्याकडे बघत येतलो. मी थोडासा मेकअप कमी करते, म्हणजे जरा कमी सुंदर. नाही, सुंदर दिसेल मी, थोडी कमी दिसेल. बघू देत दिशाकडे. या आता. हो, वाचलो. काही नाही, छान दिसतेस. हा, ये लवकर. जळतात सगळे माझ्यावर. जाऊ दे, मीच माझी दृष्ट काढते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.